नमस्कार, लेट्स कुक विथ जेडीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत कढी आणि त्यासोबत भजी. तर थंडीचे दिवस चालू आहेत, अशी कडाक्याची थंडी पडलेली आहे. अशा थंडीमध्ये गरमागरम असे कढी भजी खायला खूप छान लागतात. चला तर मग बघूयात कढी आणि भजी कशी बनवायची. तर सुरुवातीला मी इथे कट केलेला कांदा, कोथिंबीर, 4 मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं जाडसर वाटून घेणार आहे. यामध्ये 1 चम्मच जिरं टाकून घ्यायचे. तर इथे मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे, बघू शकता अशाप्रमाणे. आता मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे बेसन पीठ आपण भज्यासाठी भिजवणार आहोत. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच वेळी खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर त्यामुळे बेसनामध्ये गुठळ्या तयार होतात. तर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बेसन पीठ छान असं भिजून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी भिजून घेतलेलं आहे. तर आता अशा प्रकारे हे भिजवलेलं आहे, बघू शकता. तर यामध्ये आपण आता कट केलेला कांदा, आपण वाटून घेतलेला जो हिरवी मिरची लसणचा ठेचा आहे तो टाकून घ्यायचा आहे, कोथिंबीर कापलेली. त्यानंतर इथे मी थोडंसं ओवा घेतलेला आहे, तो असा हातावरती चोळून टाकायचा, त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. बेसन आणि कांदा हे सगळं एकत्रित होईपर्यंत आपल्याला छान मिक्स करायचे. आणि हे आपण 10 मिनिटासाठी असंच भिजत ठेवणार आहोत. त्यामुळे आपलं जे पीठ आहे ते चांगलं फुलतं आणि भजी असे एकदम सॉफ्ट होतात आणि बाहेरून असे क्रिस्पी होतात. तर आता हे मी झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहे. त्यानंतर आपण कढी बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे 250 ग्राम दही घेतलेलं आहे. हे दही जास्त आंबट नाही आहे आणि हे दही मी आता थोडंसं फेटून घेणार आहे. त्यामुळे काय होईल की आपण जेव्हा कढीला फोडणी देतो त्यावेळेस आपलं दही फुटत नाही. तर असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे, बघू शकता अशाप्रमाणे. तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सुद्धा फेटू शकता. आता यामध्ये मी 2 चम्मच बेसन पीठ टाकून घेणार आहे आणि परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि थोडीशी इथे मी हळद टाकून घेत आहे. तर भज्यासोबतची जी कढी असते ती खूप जास्त घट्ट नसती, त्यामुळे मी इथे बेसन पीठ कमीच वापरलेलं आहे. तर असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामधल्या सगळ्या गुठळ्या निघून जातात आणि आपण आता यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तर इथे आपण गरजेनुसार पाणी टाकून घेणार आहोत. आपल्याला किती पातळ किती घट्ट ठेवायचे त्यानुसार पाण्याची कन्सिस्टन्सी आपण इथे ठेवायची आहे. तर आपले छान मिक्स करून झालेले आहे. तर यानंतर आपण आता कढीसाठी थोडंसं वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4-5 मिरच्या, भरपूर कढीपत्ता, कोथिंबीर. तर हे मी थोडंसं मिक्सरला वाटून घेणार आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता मिरच्या, लसूण, थोडंसं जिरं, कोथिंबीर टाकून याची पण अशी जाडसर असं भरड करणार आहे आणि मिक्सरला लावून फिरून घेणार आहे. त्यानंतर आपण फोडणीसाठी आता मी गॅसवरती 1 पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकले. तेल चांगलं गरम झालं की 1 चम्मच मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकणार आहोत. बघू शकता जिरं पण चांगलं फुललेलं आहे. आता मी त्यामध्ये कढीपत्त्याचे पाणी टाकून घेते आणि आता आपण जे वाटलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचे आणि चांगलं आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचे. तर व्यवस्थित असं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान हे परतून घ्यायचे.
त्यानंतर मी यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहे. तेलामध्ये हळद टाकल्यामुळे कढीला छान कलर येतो, त्यामुळे थोडीशी हळद मी इथे टाकून घेणार आहे. आता आपलं परतून झालेलं आहे. हळद टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण यामध्ये दही आणि बेसन जे मिक्स करून ठेवलं होतं ते टाकून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम कमी ठेवायची, नाही तर आपलं दही जे आहे ते फुटू शकतं, किंवा मग गॅस बंदही करू शकता. आणि लगेचच असं फिरून घ्यायचं. त्यामुळं काय होतं की जे बेसन पीठ आहे ते तळाशी जाऊन चिटकतं, पण आपण सतत असं फिरवत राहिलो तर ते चिटकत नाही. असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी आता जे पातेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये टाकून घेत आहे. तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आता मीडियम गॅसवरती आपल्याला ही चांगली उकळी आणायची आहे कढीला. फुल गॅसवरती नाही ठेवायची, नाही तर एकदम अशी कढी वर येते आणि मग सगळी खाली सांडली तर मग त्याची चव बिघडून जाते. बघू शकता छान उकळी आलेली आहे. तर आता 10 मिनटं तरी आपल्याला कढी चांगली शिजून घ्यायची आहे. त्यामधलं बेसन पीठ जे आहे ते कच्चं आहे, ते शिजेपर्यंत आपल्याला छान शिजून घ्यायची. त्यानंतर आता आपण इथे भज्याचं पीठ बघणार आहोत. तर चांगलं आपलं भज्याचं पीठ जे आहे ते मुरलेलं आहे, बघू शकता. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, म्हणजे त्यामुळे त्यामध्ये हवा भरल्या जाईल आणि भजी जे आहेत आपले चांगले फुलल्या जातील. इथे मी खाण्याचा सोडा वगैरे वापरलेला नाही आहे. पीठ जर का व्यवस्थित भिजलेलं असेल तर सोडा वापरण्याची गरज नाही. तर इथे मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल आता आपलं गरम झालेलं आहे आणि कढी पण इथे साईडला उकळते. तर अशा प्रकारे मी इथे भजे हाताने सोडत आहे. छोटे किंवा मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भजे करू शकता. मी थोडेसे मोठे मोठेच बनवते. बघू शकता अशाप्रमाणे आपल्याला भजे आता फ्राय करून घ्यायचे आहेत. ते भजे सोडताना गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम किंवा कमीच ठेवायची, नाहीतर तेल हातावरती उडू शकतं. आता एकसारख्या कलरवरती आपल्याला भजे छान तळून घ्यायचे आहेत. बघू शकता मी खाण्याचा सोडा वगैरे काही वापरलेला नाही आहे, तरी पण भजे किती छान फुगलेले आहेत. तर पहिली बॅच आपली बनून तयार आहे. एकदम वरून क्रिस्पी आणि मधून सॉफ्ट असे भजे बनून तयार आहेत आपले. तर मी एका टिश्यू पेपरवरती काढून घेते. आपण कढीला पण एकदा चेक करूयात. बघू शकता कढी पण आपली छान उकळते. त्यानंतर आता मी दुसरी बॅच बनवून घेते भज्याची. यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे मी कढीत. तर तुम्हाला जर का हात भरावेसे वाटत नसतील तर असे चमच्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही भजे बनवू शकता. चमच्यामध्ये थोडं थोडं बॅटर घेऊन असं तेलामध्ये सहज सोडायचं. तर बघू शकता हे पण आपले भजे बनवून तयार आहेत. तर अशी गरमागरम कढीसोबत भजे आणि त्यासोबत गरमागरम भात किंवा चपाती एकदम खायला खूप छान लागतं. तर आपली कढी बनवून तयार आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे कढीला. तर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. सुरुवातीलाच मीठ घातलं नाही, कारण आपण कढी 10 मिनटं आपण चांगली उकळून घेतलेली आहे, त्यामुळे कढीचं प्रमाण जे आहे ते पहिल्यापेक्षा खूप कमी झालेलं आहे. तर आज सुरुवातीला मीठ घातलं असतं तर मग त्यामध्ये मीठ जास्त वाटलं असतं, मग खाताना आपल्याला ते थोडं खारट लागतं. त्यामुळे मी शेवटी मीठ घालते. आता यामध्ये आपण भजे सोडणार आहोत.
तर इथे मी असे भजे टाकून घेतलेले आहेत आणि परत मिक्स करून घ्यायचे. तर इथे आपली कढी खूप जास्त गरम आहे आणि भजीसुद्धा गरम आहेत, त्यामुळे मी इथं गॅस बंदच ठेवलेला आहे. आता आपण यावरती एक तडका टाकून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये मोहरी, थोडंसं जिरं आणि उभ्या पातळ चिरलेल्या लसणाच्या 2-3 पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी 2 लाल मिरच्या आणि थोडंसं आपण इथे लाल मिरची पावडर वापरणार आहोत. इथे मी गॅस बंद केलेला आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर थोडंसं थंड झाल्यावरती त्यामध्ये मी थोडंसं लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे. यामुळे आपल्या कढीला छान कलर येतो आणि टेस्ट पण खूप छान येते. तर असा हा गरमागरम तडका आपण कढी यावरती टाकून घेणार आहोत. बघू शकता किती सुंदर दिसते. बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटतं आणि छान मिक्स करून घ्यायचे. आता तयार आहे आपली कढी भजे खाण्यासाठी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि एकदा नक्की